दिसतोय काय? कोण काही दिसत नाही तरी सुद्धा बातम्या येतात, तर पत्रकारांचे आभार मानतो की आमच्या बातम्या छापतात नाही. त्या पद्धतीने काही जणांनी इथे थांबायचं आहे, बातमी बनवायची आणि प्रत्येक प्रेसला जाऊन घेऊन जायचं. तिकडे पत्रकार जे जे आपल्या ओळखीचे आहेत त्यांना भेटायचं आणि मुद्दा समजून सांगायचं की असं असं झालेलं आहे आणि अकॅडमिक काउन्सिलवर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. यांना घाबरू द्या, पुढे आणखी ढकलू द्या पाहिजे, काय हरकत नाही. यांना कळू द्या, यांना वाटते पुढे पुढे ढकललं की आपण पुन्हा पुन्हा येणार नाही. यांना वाटतं एकदाच विद्यार्थी जमतात नंतर खुश होऊन जातं आंदोलन. असं करत नाही आम्ही. छात्र भारतीने घेतलेला प्रत्येक प्रश्न सोडवलेला आहे, मग तो बीएडचा असेल किंवा कोणताही असेल, मराठीच्या प्रश्नपत्रिकांचा असेल किंवा फार्मसीचा असेल. यांना आमची सवय माहिती आहे आणि त्यांची सवय आम्हाला जास्त चांगली माहिती. कळलं का? त्यामुळे त्यांच्या सवयी तुम्हाला सुद्धा सांगण्यासाठी इथे थांबलेलो आहे. त्यांच्या सवयी ह्या आहेत की लवकर प्रश्न सोडवायचा नाही. त्यांना वारंवार ते माहिती आहे काय ते आतोडे मारत राहावे, पोलाद होतं ते काय लोखंड होतं वगैरे. त्या पद्धतीने यांना कंटिन्यू खाली ग्राउंडला ये ना इकडे आतमध्ये. मीडियाच्या माध्यमातून आपण येऊन जाऊन निवेदन देऊन भेटून शिष्टमंडळ जाऊन. त्यामुळे मला वाटतंय आता आपण त्यांनी सांगितलं की बाबा जोही प्रॉब्लेम आहे तुमचा 25 पर्यंत जातो पुढे सॉल्व्ह करण्यात येईल. तर त्याबद्दल मला असं विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जमला, तुमचे आभार मानतो, कौतुक करतो. 2, 3, 4 तास तुम्ही थांबलेला, व्यवस्थित प्रश्न लगेच सुटत नाही. आणि आपल्या आयुष्यातले प्रश्न, आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे की नाही? आयुष्याचा प्रश्न आहे की नाही? तर त्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपल्याला 2-4 तास अजून काढावे लागले, तर त्याच्यात काय वाईट आहे का? नाही. त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जमा आणि पुन्हा एकदा हा मुद्दा त्याच पद्धतीने करा. काही जण डिस्कस करा आणखी कशा पद्धतीने लोकांमध्ये तुम्ही जाणार आहात, कॅम्पेन करणार आहात. आम्ही तिथे येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. तुम्ही जावा, भांडा, ज्युनियर असेल, सिनियर असेल, काहींचं झालेलं असेल तरी सुद्धा बोलवा परत, काय हरकत नाही. त्यांचे भाऊ भावंड असणार आहेत पुन्हा एकदा कॉलेजेसमध्ये. प्रश्न तेवढाच नाहीये, प्रश्न एवढाच नाहीये फक्त तुमच्या फीजचा सुद्धा, तो सुद्धा घेऊया, हरकत नाही. एक एक स्टेप पुढे चालायचे. आता हत्ती आलाय, फक्त शेपूट राहिलेला आहे. हत्ती आलाय की नाही? पूर्ण 80-90% पर्यंत झालेलं आहे. आपण समजा फक्त शेपूट राहिलेला आहे. अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ते शेपूट सुद्धा हत्तीचं काढून घेऊ आपण. तेवढा दम आहे आपल्यामध्ये आणि तेवढी ताकद आपण दाखवून देऊ, असं यांना सिद्ध करून दाखवावं लागेल. मुद्दा समजतोय, मुद्दा लक्षात येतोय. मला वाटतं तुम्ही सगळे बऱ्यापैकी कन्व्हिन्स आहात त्या मुद्द्याबद्दल. मागण्या मांडूया, भांडूया अजून एकदा. आणि मला वाटतं 25 तारखेला पुन्हा एकदा अजय, संतोष असेल, मनोज असेल, तुम्ही कोऑर्डिनेट करा. तुमची सुद्धा काही मुलांची कमिटी तयार करा. अजय, काही मुलांची कमिटी तयार करा. आता पुन्हा मीडियाला बातम्या द्या. काही मीडियाचे पत्रकार इथे सुद्धा आलेले आहेत. मनीषा वगैरे सामाजिक पत्रकार सुद्धा इथे काही आलेले आहेत. तर असे काही पत्रकार तुमच्याकडे येतात, त्यांना सुद्धा भेटा, त्यांना सुद्धा कंटिन्यू रिपोर्टिंग देत राहा. काय होते, काय नाही होत अपडेट. मला वाटतं मीडियासाठी काही जणांना घेऊन पुन्हा बातम्या सगळीकडे द्या सगळ्यांना. आणि 25 तारखेला कुठे जमायचं, कसं जमायचं यांना कळू देऊ नका. अशा पद्धतीने गुप्तपणे बोला, जसं आज आला सगळ्या आतमध्ये. पाहिजे करत साहेबांना सांगतो. कुठे गेलं वाटतं. पाणी बिणी पाजत जावं जरा मुलांना. थोडं पाणी पण, पाण्याची पण कमतरता आहे आपल्या विद्यापीठाला. उद्या परवा त्या दिवशी येताना बॉटल घेऊन या, म्हणजे यांना आपण पाणी पाजू. तसं विद्यापीठाला पाणी पाजायची आपली छात्र भरतीची जुनी सवय. आपण पाणी म्हणजे असं घाम फोडतो की पाणी मागतात लोक. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला 25ला सुद्धा करायचंय. इथे खरं म्हणजे मी खूप उशिरा आलो म्हणण्यापेक्षा मुद्दाम उशिरा आलो. कधी कधी आपल्याला नेतृत्वाची एवढी सवय झालेली असते की लीडर आल्याशिवाय काय कामच होत नाही. तसं नाही झालं पाहिजे. मला असं वाटतं संघटनेचा प्रत्येक माणूस आणि तुम्ही इथे प्रत्येक जण लीडर आहात. नेतृत्व येऊ न येऊ काम होत राहिलं पाहिजे. मुद्दा पुढे गेला पाहिजे, आंदोलन पुढे झालं पाहिजे. आणि अजय, संतोष, समता असेल, अभिनय आज खूप चांगल्या पद्धतीने इथे आंदोलन तुमचं सांभाळलेलं आहे. तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकाल की नाही मला ही क्षमता होती, पण तुम्ही येऊ शकलात, ही तुमची हिंमत आहे. तुमच्या हिंमतीला दाद देतो मी. आणि अशाच पद्धतीने 25ला सुद्धा घुसायचं आहे. माझ्याबरोबर गेट ढकलायचंय सर्वांनी, नाही तर मी एकटाच ढकलतोय आपला गेट. आणि नाही झालं तर गेट काय आपलं एवढं उंच नाहीये, उड्या मारून आतमध्ये यायचं. कळलं का? काय होत नाही जास्त. अजून तरुण आहोत ना आपण, माकड उड्या मारतो की नाही घरात, त्याच पद्धतीने मारायच्या बिंदास. आता 25ला तुम्ही या सगळे. तुमचं अभिनंदन, कौतुक करतो. मला बोलायला संधी दिली उशिरा येऊन सुद्धा. मुळात मी बोलणार नव्हतो आणि वर पण जाणार नव्हतो. तुम्ही सगळे आज एक शिकता ह्या प्रोसेसमधून. हे सुद्धा एक शिकण्याची प्रोसेस असते. आपल्या आयुष्यात हे अनुभव वारंवार येत नाही, नंतर मग मुलांना सांगण्यापर्यंतच अनुभव राहतात फक्त. तर हे अनुभव सुद्धा आपल्या आयुष्यात आले पाहिजेत, म्हणजे आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगू की भांडायचं कसं ते आम्ही भांडलो होतो. इतिहासात का होईना. तुम्ही आला तिथे तुमचं धन्यवाद. मला बोलायला संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंदाबाद जिंदाबाद. मी बोललो. मला वाटतं आता काही फोन नंबर सर्वांनी लिहून द्या.
काही सुद्धा सगळ्यांनी लिहिलंय. तुषारकडे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि कॉलेजचं नाव तुषारकडे देऊन ठेवा. आम्ही काही वर देणार नाही आहोत, आमच्याकडे राहणार. हा फक्त कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही सुद्धा मेसेज असेल तर तुम्हाला SMS करू किंवा फोन करून पाठवतो. हा